दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अल्पसंख्याक मंत्रालयाचा कारभार होता आणि त्यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केलाय। त्यामुळे अर्थातच संतापाचं वातावरण आहे। मंत्रालयामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं बघूया। 28 जानेवारी 2026 सकाळी बारामतीमध्ये विमान अपघात झाला। या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। संपूर्ण राज्य या धक्क्यातून सावरत असताना त्याच दिवशी शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। 28 जानेवारीला दुपारी 3:09 पहिलं प्रमाणपत्र श्रीमाता कन्यका सेवा संस्थेला देण्यात आलं। त्या पाठोपाठ यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला प्रमाणपत्र देण्यात आली। 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। 29 जानेवारीला एकाच दिवशी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तब्बल 25 शाळांना हा दर्जा देण्यात आला। याशिवाय सेंट झेवियर्सच्या 5 आणि स्वामी शांतीप्रकाश देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांचा यामध्ये समावेश आहे। एकूण 7 संस्थांना 28 जानेवारीला अल्पसंख्याक प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। मोठ्या शैक्षणिक संस्थांना 29 आणि 30 जानेवारीला प्रमाणपत्र देण्यात आली। शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 6:45 वाजता आणि 6:58 प्रमाणपत्रांचं वाटप झालं।